ऑस्कर कोलासो, उमराळे. उमराळे. उमराळा निसर्गाच्या कुशीत वसलेलं नितांत सुंदर आणि रमणीय असं गाव. पवित्र आत्म्याचं चर्च नंदाखाल या धर्मग्रामात पूर्वी समाविष्ट असलेला उमराळे हा तसा 3 किलोमीटर दूरवर अंतरावर होता. लग्नकार्य, बाप्तिस्मा किंवा मैताच्या विधीसाठी त्यांना पायी चालत जावं लागे. पावसाळ्यात तर त्यांचे फारच हाल होत असत, कारण त्या काळात वाहतुकीची कुठलीच साधने उपलब्ध नव्हती. उमराळे गावातील मराडी, जोजगर, गुराडे, पिलघर, करमाळे, वैदोडी कोलेरी, वाकालाळी, वळंबाव, उमराळे, सोपारा, समेळपाडा आदी गावातील लोक भाजीवाले, पासवाले, दूधवाले आणि अंशतः नोकरदार ह्या वर्गात मोडणारे होते. आज आपण उमराळे चर्चची भव्य आणि देखणी वास्तू बघून आश्चर्यचकित होत असतो. आणि अर्थाची खऱ्या अर्थाने सुरुवात 1943 साली मॉन्सिनियर रेमन मेंडेस ह्यांनी केली होती. त्यांनी एका जोजगर गावाच्या सद्ग्रस्ताकडून जमीन मिळवून त्या जागेवर एक कारवीच्या कुडासारखी वास्तू उभा केली होती. आणि पुढेही त्यांनी शाळेचं एक पाया रोवला त्या ठिकाणी एक शाळेचा छोटासा का होईना पण पाया रोवला गेला होता. त्या सर्वाची मधुर आणि गोड फळे आज आपण चाखत आहोत. भाविकांना हे छोटेखानी देऊळ फारच अपुरे पडत होते. तेव्हा मॉन्सिनियर वाज ह्यांनी मराठीतील एका दानशूर ग्रस्ताकडून जागा मिळवली व चर्चचा विस्तार केला गेला. आणि मॉन्सिनियर वाज ह्याची इच्छा होती की उमराळे हा स्वतंत्र असा एक धर्मग्राम निर्माण व्हावा. मॉन्सिनियर वाज ह्यांच्या पुढाकाराने एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या कमिटीचं अध्यक्षपद स्वर्गीय श्री बेजमी पेगात ह्यांच्याकडे देण्यात आले. प्रत्येक गावातील एक होतकरू तरुण ह्या कमिटीत सहभाग दर्शवित होते. घोडप्यावाडीतील असंख्य भागधारकांनी आपली जुनं बावखाल बुजवून ह्या चर्चसाठी दान केले. काही सद्ग्रस्तांनी आपल्या जमिनीची अदलाबदल केली. प्रत्येक जण एका विचाराने झपाटलेला होता की आपलं चर्च एक देखणं आणि सुंदर अशी वास्तू बनावी. त्यासाठी अनेक सज्जनांनी आपल्या जमिनीचं अत्यल्प मोबदल्यात दान दिलं. अशा तऱ्हेने चर्चसाठी जागा तयार झाली. 1971 साली कार्डिनल वेलेरियन ग्रेशियस ह्याने उमराळकरांना एक स्वतंत्र अशी धर्मग्रामाची भेट दिली. त्यामुळे उमराळकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. उमराळे हा स्वतंत्र धर्मग्राम झाल्यावर त्याची जबाबदारी कॅप्युचिन संस्थेकडे द्यावी असे एकमताने ठरवण्यात आले. त्या काळी मराठी भाषेचे व्यासंगी असलेले फादर फिलिप गोन्साल्विस ह्याची नेमणूक उमराळे धर्मग्रामात झाली. पण उमराळ्यात राहायची जागा नसल्यामुळे ते नंदाखाली राहून उमराळ्यातले सर्व विधी करत असत.
फादर फिलिप ह्यांच्यानंतर फादर अलायसिस ह्यांची नेमणूक झाली. थोडंसं वय झालं असलं तरी त्यांची उमेद, धडाडी आणि कार्यतत्परता तरुणालाही लाजवण्यासारखी होती. प्रथम ते स्वर्गीय मॅथ्यू गोन्साल्विस उर्फ मोत्या मास्तर ह्यांच्या घरी राहत असत. नंतर फादर अलायसिस ह्यांनी फादरांना राहण्यासाठी स्वतंत्र घराची वास्तू निर्माण केली. 23 जुलै 1978 रोजी उमराळकरांच्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट घडली. निगर्वी, योगी, ऋषितुल्य आणि पवित्र मनाचे असे फादर ऑस्कर उमराळे चर्चचे प्रमुख धर्मगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारली. आपल्या वाणीने आणि कृतीने उमराळकरांच्या मनावर त्यांनी गारूड केलं. त्याने एक स्वप्न बघितलं. उमराळे चर्चची एक भव्य, दिव्य आणि देखणी अशी वास्तू उभारण्यात यावी. त्या दृष्टीने त्यांनी सर्वांना एक करून तसे आदरवही केले. फादर ऑस्कर ह्यांच्या हाकेला ओ देऊन अनेकांनी आपल्या 1 महिन्याचं वेतनही चर्चसाठी देणगी दाखल दिलं. काहींनी आपल्या तुटपुंज कमाईतील सर्वस्वही या चर्चसाठी दान केलं. फादर ऑस्कर आपल्या साध्या राहणीने आणि औदार्याने उमराळकरांच्या मनावर अधिराज्य केलं. त्यांना मिळालेले दुचाकीसाठी 15,000 रुपये त्यांनी चर्चसाठी दान केले. एवढेच नाही तर पायाला भिंगरी लावल्यासारखे वसई, मुंबई आदी ठिकाणी झोळी घेऊन फिरले आणि चर्चसाठी भरीव असं दान त्यांनी गोळा केलं. मुंबई सर्व धर्मप्रांताचे आर्चबिशप सायमन पिमेंटा ह्यांच्या शुभहस्ते उमराळे चर्चचा आणि धर्मगुरू निवासाचा भव्य असा शुभारंभ दणक्यात जल्लोषात पार पडला. 9 मार्च 1980 रोजी मुंबई सरधर्मप्रांताचे आर्चबिशप सायमन पिमेंटा यांच्या शुभहस्ते उमराळे चर्चचा आणि धर्मगुरू निवासाचा पायाभरणी शुभारंभ पार पडला. अखेर तो दिवस उजाडला ज्याची समस्त उमराळकर आतुरतेने वाट पाहत होते. 24 जानेवारी 1982 आर्चबिशप डॉक्टर सायमन पिमेंटा ह्यांच्या शुभहस्ते सेंट जोसेफ चर्च उमराळे ह्याचा भव्य दिव्य असा आशीर्वाद विधी आणि उद्घाटन सोहळा पार पडला. उमराळकरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तपस्वी धर्मगुरू फादर ऑस्कर कोलासो यांची 1986 साली बदली झाली आणि त्यांच्या जागेवर फादर एव्हरेस्ट फरेरा ह्यांची नेमणूक झाली. त्यांनी सर्वप्रथम धर्मगुरू निवासाचं तसेच शाळेचं RCC बांधकाम करून रेव्हरंड फादर अलायसिस सभागृह पूर्णत्वास नेले. शांत व संयमित स्वभावाचे फादर डेनिस लोबो व फादर प्रकाश तुस्कानो हे 1990 साली उमराळे चर्चमध्ये रुजू झाले. त्यांनी चर्चच्या उत्तरेकडील बाजूचे कंपाऊंडचे बांधकाम पूर्ण केले. तशातच फादर डेनिस लोबो ह्यांची आफ्रिकेत बदली झाली. प्रमुख धर्मगुरू म्हणून फादर प्रकाश तुस्कानो ह्याने सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली.
अनेक ठिकाणी फिरून त्यांनी चर्चसाठी निधी गोळा केला व संपूर्ण कंपाऊंडचे बांधकाम पूर्ण केले. रेव्हरेंड फादर ऑस्कर कोलासो यांची उमराळे धर्मग्रामात प्रमुख धर्मगुरू म्हणून पुन्हा नियुक्ती झाली. उमराळकरांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. फादर ऑस्कर कोलासो यांनी दफनभूमीचे नूतनीकरणाचं काम हाती घेतलं. दरम्यान चर्चची घंटा ही निकामी झाली होती. फादरांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद लाभला. भरघोस वर्गणी जमा झाली. केरळहून नवीन घंटा आणण्यात आली. ती घंटा चर्चच्या मनोऱ्यावर बांधण्यात आली. त्या घंटेचा आवाज उमराळे परिसरात दुमदुमू लागला. 6 ऑगस्ट 1999 रोजी कर्मयोगी फादर ऑस्कर कोलासो हे जग सोडून अनंतात विलीन झाले. उमराळकरांवर मोठी शोककळा पसरली. परंतु तत्कालीन सहाय्यक धर्मगुरू फादर विल्सन गायकवाड यांनी धर्मग्रामाला सावरलं. पुढे प्रमुख धर्मगुरुपदाची धुरा फादर विल्सन गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी हे कार्य पुढे चालू ठेवून दफनभूमीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण केले. तसेच बाजूच्या विहिरीच्या शेजारील सर्व कंपाऊंड त्याचंही बांधकाम त्यांनी पूर्ण केलं. तदनंतर प्रमुख धर्मगुरुपदी रेव्हरेंड फादर लिओ डिमोंटी यांची नियुक्ती झाली. फादरांनी सुरुवातीपासूनच समाज बांधणीचं कार्य सुरू केलं. अनेक संघटनांना त्यांनी कार्यान्वित केलं. तसेच काही संघटना नव्याने स्थापित केल्या. दरम्यान भाविकांना एकांतात परमेश्वराशी संवाद साधता यावा म्हणून चॅपलची व्यवस्था केली. शाळेच्या दुसऱ्या माळ्यावरील पत्राचं छत त्यांनी बांधून घेतलं. पुढील कार्यकाळ हा रेव्हरेंड फादर गोन्सालो डिसिल्वा यांचा. चर्चची रंगरंगोटी आणि इतर दुरुस्ती त्यांनी पूर्ण केली. विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे फातिमा हायस्कूल ही इंग्रजी शाळा सुरू करण्यामध्ये मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. रेव्हरेंड फादर वॉल्टर पेन अत्यंत शिस्तप्रिय, प्रमुख धर्मगुरू आणि शाळेचे प्राचार्य अशी दुहेरी भूमिका त्यांनी पार पाडली. रेव्हरेंड फादर वॉल्टर पेन ह्यांनी चर्चच्या वरील सभागृह, त्याचं नूतनीकरण तसेच चर्चच्या समोरील मैदानाचे सुशोभीकरण ही कामंसुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण करून घेतली. जून 2014 ह्या सालापासून उमराळकरांच्या प्रगतीमध्ये लक्षणीय बदल घडून आला. तरुण, तडफदार, उत्साही फादर राजेश डिसोजा प्रमुख धर्मगुरुपदी उमराळ्यामध्ये आले. त्यांनी आपलं धडाडीचं कार्य सुरू केलं. सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फादर सौजन्य दालमेत फातिमा शाळेचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. चर्चच्या पटांगणामध्ये नवीन अद्ययावत असा रंगमंच उभारला. पटांगणात नैसर्गिक हिरवळ तयार केली. पावसाळ्यामध्ये मैदानात साचणारे पाणी बाहेर जाण्यासाठी त्यांनी भूमिगत गटाराची सुव्यवस्था केली. फातिमा शाळेची संपूर्ण दुरुस्ती, प्रसाधनगृहांची व्यवस्था, रंगरंगोटी, चर्चच्या इमारतीची डागडुजी, चर्चची रंगरंगोटी ही कामं त्यांनी पूर्ण केली. स्मशानभूमीमध्ये पत्र्याची शेड उभी केली. आणि विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे 1 मे 2018 बसीन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँकेची उमराळा शाखा विस्तारित कक्ष
सुरू करण्यासाठी 2 मजली इमारतीचे काम पूर्ण करून आपल्या धडाकेबाज कार्याची छाप त्यांनी उमराळकरांवर उमटविली आहे. त्या इमारतीमध्ये सेंट जोसेफ वेलफेअर सेंटर सुद्धा सुरू करण्यात आले आहे. रेव्हरंड फादर राजेश डिसोजा यांनी भवितव्याचा विचार करून निवृत्त आणि वयोवृद्ध धर्मगुरूंच्या निवासासाठी इमारत बांधण्याचं काम हाती घेतलं. लोकांचा प्रतिसाद लाभला. मात्र फादर राजेश यांचा कार्यकाल उमराळ्यातील संपला आणि त्यांची बदली झाली. परंतु रेव्हरंड फादर अनिल गोन्साल्विस यांनी ते काम पूर्णत्वास नेलं. फादर अनिल गोन्साल्विस ह्या उमराळच्या प्रमुख धर्मगुरूपदी जेव्हा आले, तो भयंकर कठीण भयावह अशी परिस्थिती निर्माण झालेली तो कोरोना काळ होता. मात्र फादरांनी सर्व धर्मग्रामस्थांना एकत्र घेऊन सर्वांना मदत कशी मिळेल, लोकांची भीती कशी दूर करता येईल, आजारी लोकांना औषधोपचार कसा पोहोचेल, कोरोनाग्रस्तांना उपचार कसा पोहोचेल, विलगीकरण केलेल्या लोकांना अन्न पुरवठा कसा होईल, ह्या सर्व गोष्टींसाठी एक समिती नेमली आणि त्यांनी त्यांचं कार्य सुरू ठेवलं. त्या परिस्थितीवर मात करून पुढे धर्मगुरू निवासाचं काम हाती घेतलं. निवास आणि विस्तार हे काम पुढे फादर नितीन डिसोजा यांनी पूर्णत्वास नेलं. फादर नितीन डिसोजा ह्या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत. लोकांना चर्चशी संलग्न ठेवणं, सर्व संघटनांना पाठबळ देणं, चांगली समाजोपयोगी कामं करणं, शैक्षणिक, बौद्धिक आणि आरोग्यविषयक जनजागृती करणं, तसेच आध्यात्मिक वृद्धी करणं, असा कार्य फादर नितीन डिसोजा ह्या ठिकाणी करत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फादर रमेश भोया शाळेचे प्राचार्यपद निभावत आहेत. सहाय्यक धर्मगुरू म्हणून फादर झेवियर पाटील त्यांना साथ देत आहेत. संत जोसेफ चर्च उमराळे धर्मग्रामातील विविध संघटना, सोसायटी ऑफ सेंट विन्सेंट डी पॉल, सेंट जोसेफ कॉन्फरन्स, समाजातील गरीब, गरजू, गरजवंत, आदिवासी तसेच तळागाळातील सर्व गरजवंतांना मदत करावी, त्यांना मदत पोहोचवावी, त्यांना आधार द्यावा ह्या हेतूने फादर एन्स्लेम परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली 1975 साली सोसायटी ऑफ सेंट विन्सेंट डी पॉल, सेंट जोसेफ कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली. नम्रता, संयम आणि सेवा ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कर्मयोगी रेव्हरंड फादर ऑस्कर कोलासो ह्यांच्या स्मरणार्थ रेव्हरंड फादर ऑस्कर कोलासो मेमोरियल मेडिकल फंडाची स्थापना 2001 साली फादर विल्सन गायकवाड ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. समाजातील एक आदरणीय घटक म्हणजे ज्येष्ठ नागरिक, त्यांना चर्चशी संलग्न ठेवावं, त्यांचं प्रेम संपूर्ण समाजाला मिळावं या हेतूने ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना 2004 साली फादर लिओ डिमोंटी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तसेच सेंट जोसेफ चर्च रौप्य महोत्सवानिमित्त त्याचं औचित्य साधून फादर लिओ डिमोंटी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेतून ज्ञानज्योत शिक्षक शिक्षकेतर संघटनेची स्थापना करण्यात आली. समाजाचा कणा म्हणजे युवक, सर्व युवकांना एकत्र आणावं, चर्चमध्ये सहभागी करावं, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये चांगली प्रगती व्हावी,
त्यांचा विकास व्हावा ह्या दृष्टीने युवा वर्ष 1985 साल ह्याचं औचित्य साधून रेव्हरंड फादर ऑस्कर कोलासो ह्यांच्या मार्गदर्शनाने युवा अभियान ही युवकांची आणि युवतींची संघटना स्थापन करण्यात आली. आपला प्रपंच, कुटुंब, शेतीवाडी, नोकरी आणि काम, घरकाम सर्व सांभाळून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्व स्त्रिया एकत्र येत असतात. त्यांना कायम एकत्र ठेवण्यासाठी स्त्रियांची सोडॅलिटी ह्या संघटनेची स्थापना करण्यात आली. पालकीय समिती, प्रसेवक समिती, कुटुंब सेवा समिती अशा अनेक संघटना, चर्चचे प्रमुख धर्मगुरू, सहाय्यक धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांच्या प्रेरणेतून, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मग्रामामध्ये कार्य करीत असतात. धर्मग्रामाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपापल्या परीने झटत असतात. उमराळे धर्मग्रामातून एकूण 20 धर्मगुरू आणि 18 धर्मभगिनी जगाच्या कानाकोपऱ्यात प्रभूची सुवार्ता पसरविण्याचं पवित्र कार्य करीत आहेत. देश विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक, शासकीय आणि राजकीय पातळीवर योगदान देऊन उमराळ्याचा उमरपुष्प फुलवीत आहेत, बहरत आहेत, सुगंधित करीत आहेत. सेंट जोसेफ चर्चची भव्य, दिव्य आणि पवित्र वास्तू उभारण्यासाठी असंख्य लोकांचे हातभार लागले. काहींनी पदरमोड करून आपला वाटा उचलला. बऱ्याच सहिष्येदारांनी आपली जमीन दान केली. काहींनी छोट्याशा प्रमाणात अदलाबदल करून घेतली. असंख्य धर्मगुरू, धर्मभगिनी, पॅरिशनर्स ह्यांचे मोलाचे योगदान ह्या धर्मग्रामासाठी लाभले. त्यातले बरेचसे आज हयात नाहीत. आम्ही त्यांच्याप्रती कृतज्ञ आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियावर परमेश्वराचा वरदहस्त सदैव राहावा आणि त्याची कृपा दुथडी भरून वाहू दे हीच आमची त्या दयाधनाकडे विनम्र प्रार्थना.